नमस्ते मॅम. नमस्कार. मी तुमची खूप आभारी आहे. कारण आयलन इन्स्टिट्यूट फाउंडेशन प्रोग्राम ही 1 वर्षाची झाली आज. आम्ही सर्व वर्क करणारी लोक जरी जुनी असली तरी आमची इन्स्टिट्यूट नवीन होती, तरीही आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून आपल्या अदितीचं भविष्य आमच्या हातामध्ये सोपवलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पहिले माझा हा प्रश्न आहे मॅम, की सेम अदिती सारखंच, की तुम्हाला जेव्हा हा कन्सेप्ट पूर्ण जॉईन केला त्यावेळी तुमच्यामध्ये काय भीती होती? कारण जे एक वातावरण होतं आमच्या संदर्भात, त्या नंतरही तुम्ही आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवला, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, जेव्हा सचिन सर माझ्याकडे आले, वैष्णवी मॅडम आल्या, त्यावेळी जे माझ्या कन्सेप्ट होत्या किंवा आम्ही दोन्ही वर्किंग पर्सन आहे, घरी नसतो आणि मुलं घरी आल्यानंतर त्यांना जे अभ्यासाच्या अडचणी येतात, त्यावेळी आपण थांबत त्यांना लगेच सादर होऊ शकत नाही. मग अशा वेळी ज्या ज्या काउन्सिलर मॅडम वगैरे होत्या सरांसोबत, त्यांची बोलण्याची शैली आणि त्यांचं मोटिवेट करण्याच्यावरून नाही, ह्या मॅडम हिला छान गाईड करू शकतात, तिच्या छोट्या अडचणींना सामोऱ्या जाऊ शकतात, हा विश्वास म्हणजे जाणवला. आणि तो त्या मॅडमने साध्य करून दाखवला किंवा तुमच्या टीमनी साध्य करून दाखवला, की तिला आलेल्या मध्ये मध्ये छोट्या छोट्या अडचणी ज्या काही कॉन्फिडन्सली आपण पेपर सोडतो, पण ज्या सिली मिस्टेक होतात त्या कळत नाही, त्या तुमच्या टीमच्या मार्गदर्शनातून तिला लक्षात यायला लागल्या. मग एक विश्वास निर्माण झाला. नाही, आयलन इज द बेस्ट. धन्यवाद मॅम. आणि मला एवढंच म्हणायचं होतं, की आता तुम्हाला जे पुढच्या येणारे जे स्टुडंट आहे, नेक्स्ट बॅच, त्या पॅरेंट्सला तुम्हाला काय सांगावं वाटेल? मी तर म्हणू इच्छिते की विद्यार्थ्यांनी येणाऱ्या 10वीच्या आता मुलांनी आयलन हा म्हणजे कन्सेप्टच एकदम बेस्ट आहे. कारण आई वडील हे घरी प्रत्येक वेळी मुलांसोबत राहू शकत नाही किंवा प्रत्येक वेळी आई वडिलांचं मुलांना कळेलच असं नसतं. त्यावेळी आयलन हे असं फाउंडेशन आहे की जे मुलांना घरी त्यांच्या आलेल्या अडचणीला खूप छान मार्गदर्शन करतात. जणू काही समजा एक कुंभार आपल्या मातीच्या मडक्याला सुबद्ध आकार देतो, सुंदर प्रमाणे घडवतो, त्याचप्रमाणे आयलन हे आपल्या विद्यार्थ्याला कसं ते शाईन करीन, कसा तो मडका अतिशय सुबक दिसेल यासाठी प्रयत्न करत असतात. आणि आयलन प्रोग्राम लावायच्या आधी आणि आता तुम्हाला तुमच्या अदितीमध्ये काय बदल जाणवले? तशी अदिती आमची अभ्यासात छान म्हणजे जिज्ञासू आहे, तिला वाचनाची वगैरे आवड आहे, परंतु त्या वाचनातून ते लेखनशैली कशी सुधारावी, की त्याला कशी त्या कलेला, लेखन कलेला कसं वर आणायचं, हे आता तुम्ही मराठीच्या पेपरमध्ये बघितलेलंच आहे, त्याची मदत झाली तिला. धन्यवाद मॅडम. आणि अदिती, तुला पुढच्या भविष्यासाठी, वाटचालीसाठी शुभेच्छा आणि तुझं पुनश्च खूप खूप अभिनंदन देता. अशीच तू प्रगती करत जा.